पाटील कुणे नका. मी बायकोला सांगितलंय, हे बघ आलो तर तू गेलो तर समाजाचा कुंकूपासून तयार आहे. संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या भूमिका साकारणारे महाराष्ट्रातील कलावंत रोहनदादा पाटील आज आपल्यासोबत आहेत. भंडाऱ्यामध्ये या पिक्चरचं प्रमोशनसाठी त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आली होती. आपण जाणून घेऊ हा चित्रपट करताना त्यांना काय अडचणी आल्या आहेत आणि नेमकं या चित्रपटाचा विषय मांडतानाही आज त्यांनी काय भूमिका घेतली आहे. सर नमस्कार. सर काय सांगाल, हा पिक्चर ज्यावेळेस तुम्ही बनवलेला आहे तर जरांगे पाटीलांची भूमिका या पिक्चरमध्ये आपण साकार केली आहे, कसं बघताय हा पिक्चर आपण शूटिंग करताना? प्रथमतः भंडाराकरांना माझं महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून मानाचा जय शिवराय. राज्याच्या जनतेला माझा मानाचा जय शिवराय. येत्या 21 जून 2024ला राज्यभर प्रदर्शित होत असलेला आमचा खूप मोठा सिनेमा, ज्या व्यक्तीने आपल्या विचाराने आणि आपल्या कर्तृत्वावर शिखरावर पोहोचलेलं व्यक्तिमत्व जरांगे पाटील साहेब, मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या आयुष्यावरती आम्ही सिनेमा बनवला. कारण ह्यांचं जे कर्तृत्व होतं पाटलांचं हे भयंकर आहे. फार शून्यातून उभारलेला हा लढा आहे आणि प्रत्येकाला संघर्षाचं प्रतीक असणार हे माननीय जरांगे पाटील साहेब आपण म्हणू शकतो. आणि हा संघर्ष आत्ता आपण पाहतोय, यश पाहतोय, पण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा असं कोणतरी कळलं पाहिजे की आपल्या समाजामध्ये किंवा राज्यामध्ये कोणतरी एक असं व्यक्तिमत्व होतं की कसलाही पाठिंबा नसणारं व्यक्तिमत्व, एक स्वप्न घेऊन निघालेलं व्यक्तिमत्व, जर संघर्षाची ताकद असेल तर ते एवढ्या उंचीवर पोहोचू शकतं. येणाऱ्या पुढच्या पिढीला दिसावं आणि संघर्ष कसा करावा हे जर कोणाला बघायचं असेल तर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं. त्याच्यामुळं मी भंडाराकरांना आणि राज्याच्या सर्व जनतेला आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की आपण हा असं म्हणून सिनेमा बघू नका की जरांगे पाटलांवरती सिनेमा आहे किंवा मराठा समाजावरती सिनेमा आहे, असं नाही. एक जरांगे पाटलांसारखे सर्वसामान्य मातीतलं व्यक्तिमत्व, सर्वसामान्य माणूस फक्त एक स्वप्न घेऊन निघाले आणि तो लढा त्यांनी किती शिखरावर नेला म्हणून चित्रपट बघा. जरांगे पाटलांना सपोर्ट आणि त्यांच्या ह्या चाललेल्या वाटचालीला शुभेच्छा म्हणून आपण त्यांचा संघर्ष जाणून घेण्यासाठी हा चित्रपट बघा. आणि हे व्यक्तिमत्व तयार कसं झालं, एवढे उंचीवर गेले कसे म्हणून चित्रपट बघा. आणि चित्रपट आम्ही बनवत असताना असा बनवला आहे की सगळ्या जाती धर्मातले लोक बघतील असं केलं. सर किती दिवस या चित्रपटाची निर्माण करायला लागले आणि महाराष्ट्रातील किती थिएटर्समध्ये हे चित्रपट दाखविला जाणार आहे? चित्रपट तर तसं आम्ही लाठीचार्ज झाल्यानंतर ताबडतोब जरांगे पाटलांना जाऊन भेटलो, सगळा विषय जाणून घेतला आणि असं वाटलं की ह्यांच्यावर चित्रपट बनला पाहिजे, तो मोठ्या पडद्यावर आला पाहिजे, घराघरात गेला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही सप्टेंबर 2023मध्ये सिनेमाची घोषणा केली. जानेवारीमध्ये सिनेमाचं शूटिंग चालू झालं, फेब्रुवारी एंडिंगला शूटिंग संपलं. आणि अगदी मला आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून की हा सिनेमा 26 एप्रिलला रिलीज होणार होता. 1 एप्रिल ते 20 एप्रिल आम्ही राज्यभर प्रमोशनला फिरलो. 20 एप्रिलला सेन्सॉर बोर्डाने आम्हाला मुंबईला बोलवलं, सेन्सॉरचं पत्र नेण्यासाठी बोलवलं आम्हाला. 26ला रिलीज होणार आणि 20 तारखेला आम्हाला मुंबईमध्ये बोलून सांगण्यात आलं की इलेक्शनमध्ये आचारसंहिता चालू आहे, तोपर्यंत तुम्ही सिनेमा रिलीज करू शकत नाही, आचारसंहिता संपूस तोपर्यंत आम्ही तुम्हाला परमिशन देणार नाही. आपण त्या गोष्टीचा आदर केला, सन्मान ठेवला आणि आचारसंहितेच्या नंतरची म्हणजे 21 जून ही तारीख आम्ही नव्याने प्रेस कॉन्फरन्स घेऊन डिक्लेअर केली. आणि आता तर समाजातली लोक एवढी वाट बघत आहेत की पहिली 5-10% लोक वाट बघत असतील, पण आता मी तर म्हणतो की 90% लोक सिनेमाची वाट बघत आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या 21 जूनला हा चित्रपट रिलीज करतो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने झाला आहे. सर या चित्रपटातील मुख्य अभिनेता म्हणजे जरांगे पाटलांची भूमिका साकारताना आपण त्यांना पाहिलेलं आहे टी व्हीच्या माध्यमातून. ते अत्यंत असे शरीरयष्टीने नाजूक आहेत है ना, आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर उपोषणाचा लढा दिला. आपण या भूमिकेत सुद्धा असं काहीतरी केलं असावं, ते करताना काय वाटलं? आता मेन म्हणजे जरांगे पाटील त्यांच्याकडे जर आपण बघितलं तर 40-45 किलोचे जरांगे पाटील आणि मी 70-75 किलोचा. पण मला भूमिका ती करायची होती, खूप चांगल्या पद्धतीची माझी तळमळ होती. मग मी त्यासाठी वजन कमी करण्याचं ठरवलं. 2 महिने मी
फक्त संध्याकाळी एक चपाती खायचो. पुरेपूर 1.5 ते 2 महिने माझं डायरेक्ट 12 ते 13 किलो वजन कमी झालं. अशक्तपणा खूप आला, पण डोक्यात एकच होतं की आपल्याला ही भूमिका करायची, राज्याच्या पुढं खरी गोष्ट मांडायची. त्याच्यामुळं दुसरी गोष्ट वजन कमी केलं. तिसरी गोष्ट मी जरांगे पाटलांच्या बरोबर 1.5 ते 2 महिने राहिलो, वावरलो. कसे बोलतात, कसे चालतात, लग्नामध्ये गेल्यानंतर कसे बोलतात, सभेत कसं बोलतात, गाडीत कसं बोलतात, त्यांना सवयी छोट्या मोठ्या केसांवरून हात फिरवायचे आहेत, हे कसं करतात, त्यांच्या ज्या सवयी आहेत त्या फॉलो करण्याचा प्रयत्न केला. त्यांची भाषाशैली मराठवाड्यातली मपलं, आपलं, तुपलं, म्या, असं तसं ही जी शब्द आहेत हे फॉलो करण्याचा प्रयत्न केला. पण मी भूमिका एवढी चांगली पार पाडली की लोकांना खात्रीपूर्वक सांगतो आपल्या माध्यमातून की सिनेमा बघताना असं वाटेल की त्या स्क्रीनवर मनोज जरांगे पाटीलच आहेत. एवढं ताकदीची भूमिका पार पाडली. खूप छान असा संदेश देण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे आणि अशा अनेक चित्रपटात भूमिका साकारलेले पाटील साहेब यांनी सुद्धा आपल्याला आज वेळ दिला. त्यांचा आभार आहे. धन्यवाद. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.